कुठे होतास तू? चला आता राहू दे बस. आत्ता मी तुमच्याच माध्यमातून ज्या गोष्टी आमच्या कानावरती येतात, संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत, माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून. परंतु या प्रशासनाला काही नाही, ढिम्म येतं ना. माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचं काही सोयसुतक नाही आहे. आणि बस आपली आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे. आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभो. दुर्दैव आहे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं. इतकं सुंदर मी त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं, त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं. म्हणजे ते बॉटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींची बस दुसऱ्याने केलं आहे म्हणून त्याची वाट लावायची. मग मला काल का परवाच मी हा प्रश्न विचारला की त्या स्मार्ट सिटीज काय झालं, त्या स्मार्ट सिटीचं कुठे गेलं? त्या स्मार्ट सिटी कुठच्याही देशातल्या कुठच्याही शहरामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाही आहे. सगळी शहरं बर्बाद होताना दिसत आहेत. आणि मला ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीनेच हाताळल्या जात आहेत. हे लोकांनाही कळले, लोकांनाही माहिती आहेत ह्यांना मतदान कशा प्रकारचं होतं आहे. परंतु जे काही करतायत मतदान त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जात आहेत, त्याच्यावरती एवढी आंदोलनं झाली, काही नाही, प्रशासन डिंब. आणि ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा. अजून काय बोलू शकतो मी? हा बोला. जे देशभर दिसतंय वेगळा फोर्स दिसतोय तरुणांचा, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, कसं आहे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे शिक्षणामधल्या ज्या गोष्टी आहेत, कसं आहे हे बऱ्याच वर्षानंतर असं आंदोलन आहे या सगळ्या गोष्टींकडे. काय प्रत्येक आईवडिलांचा मुलगा हा काही नीट परीक्षेला बसला नव्हता. तिथे आलेले सगळेच विद्यार्थी हे काही नीटचे विद्यार्थी नव्हते. पण जे विद्यार्थी जे तरुण तिकडे जे आले होते तो त्यांच्यामधला जो राग आहे तो मला असं वाटतं सगळा सभोवतालचा सगळा राग तिकडे बाहेर आला आहे. आणि तो ह्याच्यापुढे अजून जोरात जास्ती मोठ्या पद्धतीने बाहेर येईल. म्हणजे जंतर मंतरवरती झालेलं आंदोलन ही सुरुवात आहे, कळलं का? ते आत्ता आंदोलन शांत आहे किंवा, परंतु राग सरकारबद्दलचा राग ज्या वेळेला अशा प्रकारे बाहेर येतो, कारण हे आंदोलन घराघरात शिरलं. ज्या वेळेला त्या तरुणांना ज्या विद्यार्थ्यांना मारलं बरं का, आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटलं, प्रत्येक आजोबा आजींना असं वाटलं की बाबा माझ्या पोराला मारलं, हे का मारतायत मुलांना? खरं तर ते शांतपणे आंदोलन सगळं सुरू होतं. सरकारने या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली. आणि मला एवढंच फक्त म्हणायचं, हे भाजपमधलंच अंतर्गत हे भांडण आहे आणि त्याच गोष्टी आता सगळ्या चव्हाट्यावरती येत आहेत. काल बैठक घेतली पदाधिकाऱ्यांची, एसआयआरच्या मुद्द्यावर पण चर्चा झाली. मी तुम्हाला आता तुम्ही आता हा प्रश्न विचारत, मी येतो त्याच्याकडे. शिक्षणाच्या बाबतीत मला काल अनेक विद्यार्थी काल येऊन भेटले. मला हाच नाशिकमधला पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असेल. प्रश्न असा आहे की दगडांवरचे ठसे घेऊन त्यांचं आधार कार्ड चेक करण्यापेक्षा मला असं वाटतं चंद्रकांत पाटलांनी या विद्यार्थ्यांकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे. मग मला ही गोष्टच नाही समजली की 10वी पास झाल्यावरती पहिल्यांदा क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायची आणि क्लासमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर क्लास सांगणार की कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची.
आज ते विद्यार्थी कॉलेजला न जाता 8-8 तास त्या क्लासमध्ये जाऊन बसतायत आणि तिकडे शिकतायत. मग कॉलेज काय करते? कोचिंग क्लासेसवरती निर्बंध आणायचा आपला मसुदा गेले 24 वर्षापासून पेंडिंग आहे. तयार आहे मात्र नाही नाही, कोचिंग क्लासेसमधनंच या सगळ्या कोचिंग क्लासेस सगळेच काय वाईट असतात अशाला भाग नाही आहे. परंतु आता जे काही धंदा म्हणून जे आलेले आहेत, मग आता नीटचा पेपर देखील यांच्याचकडनं फुटला ना, याच कोचिंग क्लासवाल्यांकडनंच फुटला ना. आतापर्यंत जेवढे पेपर फुटले या कोचिंग क्लासवाल्यांकडनंच फुटले ना. मग प्रश्न असा आहे की ते निलकणी आणून तिथे आता काहीतरी त्या निलकणींना आणलंय वरती, त्यांनी मला असं वाटतं या क्लासेसवरती पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. क्लासेस ठरवणार की विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं, हे कुठची शिक्षण पद्धत? चंद्रकांत पाटलांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. मग कॉलेजमधली फी किती? 20,000 रुपये आणि क्लासमधली फी किती? 1,40,000 रुपये. म्हणजे क्लासेस आणि कॉलेज यांच्या संगनमतानेच या सगळ्या गोष्टी होत आहेत. मग क्लासेसवाले कॉलेजवाल्यांना पैसे पुरवत असणार. क्लासमध्ये 8-8 तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? या अशा प्रकारची भिकार शिक्षण परिस्थिती शिक्षणाची असताना त्याच्यानंतर तुम्ही म्हणायचं की विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही, तरुणांनी चिडायचं नाही. म्हणजे काय? काल मला काही विद्यार्थी मला इतकं वाईट वाटलं. मला त्यांनी विचारलं, साहेब परत नीटचा पेपर नाही ना फुटणार? भाई एवढी आज तिथे एक मुलगा, मी त्या मुलाचं नाव काल त्याचे घरचे येऊन गेले, ज्याने आत्महत्या केली, यश गोसावी. त्या मुलाने आत्महत्या केली. ज्या 21 विद्यार्थ्यांची नावं आहेत आत्महत्या केलेल्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्या यशचं नाव नाही आहे. नाशिकमधला मुलगा आहे तो. प्रशासनाला हेही वाटत नाही की बाबा आता इथे कोण पालकमंत्री आहेत नाही आहेत मला माहिती नाही, पण एक नाशिकमधला मुलगा जो नीटच्या परीक्षेचा संपूर्ण तयारी करतोय, पेपर फुटल्यानंतर तो व्यथित होतो, निराश होतो आणि आत्महत्या करतो. आणि आत्महत्या केल्यानंतर त्या मुलाचं 21 मुलांची नावं येतात, 22वं नाव देता येत नाही तुम्हाला. हे कोणतं सरकार चालू आहे आणि काय प्रकार चालू आहे मला समजलंच नाही. मला मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवतो, तुम्ही ती सर्वांनी नीट ऐका. आता बस, आता शांत. तुम्हाला वाटेल मी हा मगातपासून मोबाईल का घेऊन बसतोय. तर मोबाईल मला कोणाची फोन येणार नाही आहेत. मला एक गोष्ट वाचायची म्हणून मला ठेवलं आहे बरोबर. हां, तेच तुला पाठवलं होतं ना काय? हां हां हा एक लेख आलाय, मी तुम्हाला मुद्दामून वाचून दाखवतो. तुम्ही गप्प बसा रे आता. एक तर उशिरा येऊन कॅमेरा लावून त्याचा मी तुम्हाला फक्त अर्क सांगतो त्या सगळ्या याच्यामध्ये. आपली आणि चीनची तुलना खरं तर करू नये. मोठी लोकसंख्या